नमस्कार मित्रांनो, मी अश्विनी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या आणखी एका नवीन व्लॉगमध्ये. तर हा व्लॉग आहे गेल्या आठवड्यातला शनिवार आणि रविवारचा दोन्ही दिवसांचा मिळून हा व्लॉग मी तयार केलाय. तर ह्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला आम्ही कसं बागकाम केलं म्हणजे मेथी आणि पालक ह्या दोन्ही भाज्या आम्ही लावायचा विचार केला होता आणि फायनली आज आम्ही ते लावतोय. तर त्याच्याही मागे कारण असं आहे की जेव्हा मी बाजारातून मेथी आणते किंवा कोणतीही दुसरी हिरवी पालेभाजी आणते ते आणि तिला वॉश करते घरी आल्यानंतर, तर त्याच्यातून थोडंसं असं हिरवं पाणी निघतं म्हणजे वॉश केल्यानंतर. ते मला ते जाणवलं आणि ते हिरवं पाणी ऑब्व्हियस ते आरोग्यासाठी हेल्दी नसतं. ते काहीतरी केमिकल्स वगैरे लावले असतील म्हणूनच ते हिरवं असा कलर त्याला येतो. सो आम्ही डिसाईड केलं की चला ठीक आहे, म्हणजे काही प्रमाणात तरी ॲटलीस्ट बेसिक भाजीपाला तरी आपण घरी लावू शकतो. सो आता हे सोमच्या पप्पा आम्ही ह्या 2 कुंड्या आणल्या होत्या आणि सोमच्या पप्पा त्याला होल बनवून घेत आहे. सो पाणी त्याच्यातलं ड्रेन होईल, जर एक्सेस वॉटर असेल ते. तर ह्या 2 कुंड्यांना दोन्ही त्यांनी असं होल बनवून घेतले होते. आणि कसं असतं ना, की थोडा ताजा भाजीपाला असतो आणि आपण असंच इमिजिएटली काहीतरी बनवतो, तर त्याची चवही वेगळीच लागते. सो आम्ही विचार केला, की चला फायनली 2 दिवस सुट्ट्या आहे, तर हे कामही करून घेऊ. ही जी कुंडी होती ती आमची स्पेशली खताची कुंडी आहे आणि सोमच्या पप्पांनी त्याला पूर्ण खत ते काढलेलं. तर खत म्हणजे आम्ही असंच जे आमचं वेस्ट असतं किचनमधलं, जसं चहापत्तीची पावडर, म्हणजे आपण जे यूज केलेली चहापत्ती असते, त्याच्यानंतर अंड्यांची छिलके, अशा प्रकारे बनवून आम्ही ते कंपोस्ट तयार केलं होतं आणि मला ते थोडं मॉइस्ट वाटत होतं, त्यामुळे आम्ही त्याला आज 1 दिवस पूर्ण मी उन्हात ठेवणार आहे. त्याच्या अगोदर मी काय केलं, की माझ्याकडे जी हे होती, की म्हणजे माती होती माझ्याकडे. ती माती टाकण्याच्या अगोदर मी हे 2 न्यूजपेपर असं टाकून घेणार आहे, जेणेकरून जी आपली माती आहे, एक्सेस माती पाण्यासोबत वाहणार नाही. म्हणून मी हे अशा प्रकारे न्यूजपेपर दोन्ही कुंड्यांमध्ये स्प्रेड करून घेतले होते व्यवस्थित प्रमाणे. सोबत आजची ही जी माती आणि कंपोस्ट आहे ना, त्याला दोघांना मिक्स करून मी 1 दिवस उन्हात ठेवणार आहे. कारण की ती माती थोडी मला मॉइस्ट वाटत होती, कारण सारखा इथं पाऊस पडत असतो आणि जे कंपोस्ट होतं ते सुद्धा थोड्या प्रकारे मला मॉइस्ट वाटलं. सो ह्या दोघांना मी मिक्स करून 1 दिवस सनलाईटमध्ये ठेवणार आहे. तर तुम्ही आता बघू शकतात मी या दोन्ही कुंड्यांमध्ये अशा प्रकारे न्यूजपेपर स्प्रेड करून घेतले होते. हे अळूचे पत्ते आहे. आज बागकाम काढायला घेतलं होतं, त्यामुळे आम्ही विचार केला, की यांनाही कट करून घ्यावं. कारण यांची ग्रोथ व्यवस्थित होत नव्हती आणि ह्या कुंडीतही मी थोडं कंपोस्ट आणि माती अजून घालणार आहे, कारण फारच कमी होती. हे बांबूचे झाडं मी आणले होते एकदा मागे आणि पाण्याने ते काही वाढत नव्हते. सो मी विचार केला, की त्याला असंच सॉईलमध्ये लावावं. हे इथं मी असाच कांदा ठेवला होता आणि खाली त्याला मुळा फुटलेल्या आहेत. सो मी याला इथंच राहू दिलंय. मी त्याला हात नाही लावत आहे. बघूया किती दिवस येते याची म्हणजे त्याची पालवी किती दिवस येते हे बघूया. हे बघा, तुम्ही बघू शकतात मी ह्या प्रकारे असं जे माती मिश्रण होतं, म्हणजे हे कंपोस्ट एका तगारीमध्ये होतं आणि या 2 कुंड्यांमध्ये मी माती स्प्रेड करून ठेवली होती. सो मी त्याला 1 दिवस पूर्ण कंप्लीट सनलाईट दाखवणार आहे, जेणेकरून ते चांगलं कोरडंही होऊन जाणार आहे. आणि नंतर हे इथं आम्ही जे स्प्रेड होतं वेस्ट ते सगळं आवरून घेतलंय. तुम्ही बघू शकतात की मी रांगोळी काढली आहे. हे सगळं नंतर मी क्लीन करून घेतलं होतं. आणि आता वेळ झाली लंचची. आई आणि अभिचा मस्त निवांत चालू होतं. खेळत असतात ते चांगले मस्त आरामात. हे इथं मी जे पानं काढून घेतले होते, ते आज मी बनवणार आहे त्याच्या अळूच्या वड्या. कारण मला ते वेस्ट करायचं नव्हतं. खूप मुश्किलीने येतात इथं हे अळूचे पानं. एक तर इथं बंगलोर साईडला मिळत नाही आहे इझिली आणि आम्ही असंच त्याला कुंडीमध्ये लावलं होतं. सो आय डोंट वॉन्टेड टू वेस्ट इट. तर मग मी आज घेतले हे बनवायला. आणि बघू शकतात फारच छोट्या वड्या बनत होत्या ह्या, पण अतिशय छान झाल्या होत्या. म्हणजे चवही खूप मस्त आली होती, आंबट गोड अशी. हे मी इथं स्टीमरने असं झाकून दिलंय. सोबत हे डाळ बनवत होती मी तुरीची आणि हे पीठ भिजायला घेते पोळ्या बनवण्यासाठी. हे बघा, हे वाफवून तयार झालेत अळूच्या वड्या. मस्त छोट्या-छोट्या अशा क्यूट दिसत होता शेप. आणि नंतर त्याला मी अगदीच अगदीच कमी तेलावर अशा शॅलो फ्राय करून घेतल्या होत्या. जास्त तेलात तळल्या नव्हत्या. कारण सोमच्या पप्पांना असंही ऑइली ते अव्हॉइड करतात. इथं मी हे डाळला थोडा बगार देत होती, कांदा, टमाटा घालून आणि तुम्ही बघू शकतात हे आमचं लंच सीन. मी याचा रील पोस्ट केला होता आणि दुपारच्या वेळेस या बघा तुम्ही, मस्त मिरच्या सुकवायला टाकल्या होत्या. कारण आज ऊन मस्त पडलं होतं दुपारी. सो ह्या मिरच्या आज याची चटणी बनवायची. आज नाही बनवायची म्हणजे 2-3 दिवसांनी आमची आई बनवतील.
आणि फायनली हा आहे इव्हिनिंगचा लूक. मी सगळं रिअरेंज केलं होतं. जसं हे जे ॲलोवेरा आहे कोरफड, त्यालाही मोठे-मोठे जे त्याचे पत्ते होते तेही काढून मी त्याला परत एकदा रिप्लांट केलंय आणि हे बांबूचे छोटे-छोटे प्लांट खाली ठेवलेत. मस्त म्हणजे ते बघू आता अजून तर हा कॉर्नर मी अजून नीट करणार आहे. ते मला काही फारसं व्यवस्थित वाटत नव्हतं. ही पालक सोमने कट करून घेतली होती, सो मी इथंच त्याला ठेवलं होतं आणि पाहू शकता तिथंही मी सॉईल आणि कंपोस्ट ॲड केलं आहे थोडं ह्या कुंडीमध्ये. आणि ही एक कुंडी अजून मी याच्यात 2 कांदे टाकलेत. कारण कांद्याची पात जी असते ना ताजी-ताजी कधीतरी भरितामध्ये किंवा असाच कच्च्या कांद्याच्या पातीचा जो खुडा असतो कांदा वगैरे टाकून, तो मस्त लागतो. त्याच्यामुळे मी ट्राय करते, की थोडासा बेसिक भाजीपाला जसं मी अगोदर म्हटलं, की लावण्याचा प्रयत्न करते. तर बघूया कितपत सक्सेस होतंय हे. ह्या बघा ह्या मिरच्या अजून आता थोड्या-थोड्या मोठ्या व्हायला लागल्यात. मस्त आल्यात ताजी-ताजी मिरची छान. आणि हे आहे गुलबक्षीचं झाड. याचीही झाडं खूप आहेत इकडं आजूबाजूला. सारख्या याच्या बिया इकडं-तिकडं पडत असतात. तर हा आहे दुसऱ्या दिवसाचा व्लॉग आणि हे मेथीचे दाणे मी रात्रीच भिजवून ठेवले होते आणि दुसऱ्या दिवशी मी मातीमध्ये मेथीचे दाणे आणि पालकचं बीसुद्धा आहे माझ्याकडे. मला नंतर लक्षात आलं, की मी हा कॅमेरा उलटा धरला आहे. तर ही क्लिप थोडंसंच शूट झालंय, पण ते उलटं शूट झालंय. पण तरी तुम्ही बघू शकतात, की मी कशाप्रकारे असं सेक्शन करून म्हणजे मातीचे सेक्शन करून त्यात मेथी पेरली होती आणि त्याच्यावरून ही माती परत एकदा अशी कव्हर करून दिली होती. पाणी मी आता नाही टाकणार आहे. पाणी थोडं सेट झाल्यानंतर मी त्यावर पाणी घालणार आहे. तर ही माझ्याकडे आहे बियाणांची पुरसुंडी. ती माझ्या मम्मीने दिली आहे. तिला ही फार आवड आहे. हे सगळं असं काही ना काही ती घरी लावत असते भाजीपाला. सो हे पालकचं बी आहे तुम्ही पाहू शकतात. तर मी पालकसाठी काय केलं ना, की हे असे छोटे-छोटे असं पार्टिशन करते. बोटानेच असं छोटे-छोटे असे खड्डे करणार आहे आणि त्याच्यात 1 किंवा 2 फार जास्त नाही, अशा प्रकारे बियाणे टाकून घेणार आहे. तर असा हा दोन्ही दिवसांचा व्लॉग मी थोडासा शूट करण्याचा प्रयत्न केला आहे आणि सोमवारी नंतर माझं आपलं नॉर्मल रुटीन सुरू झालं. ऑफिससाठी मी रेडी होत होती आणि हा नॉर्मल माझा लूक. कसा वाटला तुम्ही नक्की सांगा आणि भेटूया पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा आणि विशेष हेल्दी राहा. सो सी यू इन नेक्स्ट व्लॉग. बाय बाय.